Good morning friends. Standard 10 subject English. Today we are going to learn a new lesson, that is 2.2, the boy who broke the bank. The boy who broke the bank. याचा अर्थ असा आहे की तो मुलगा की ज्यानं बँक लुटलेली आहे. तर प्रत्यक्ष काढायला सुरुवात करण्याआधी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीवरती थोडीशी चर्चा करूया. पान नंबर 47 वरती पहा, 47 नंबर पान 2.2, द बॉय हू ब्रोक द बँक. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी चिटचॅट मध्ये, A lie can run around the world before truth has got its boots on. The above quotation expresses how fast rumors spread. बघा, हे वरचं जे वाक्य आहे ते ह्या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की रूमर हा शब्द या पाठामध्ये खूप महत्त्वाचा आहे. ROMOUR. रूमर म्हणजे त्याला आपण अफवा म्हणतो. काय म्हणतो? अफवा. द अबो कोटेशन म्हणजे वाक्य. द अबो कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट रूमर स्प्रेड. म्हणजे हे वरचं वाक्य जर आपण बघितलं तर ते असं सांगतं की अफवा ह्या किती वेगाने पसरतात. आता अफवा कशा पसरतात हे आपल्याला या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करायची आहे एखाद्या ताज्या अफवेबद्दल. When people believed at first and suffered for it later. की पहिल्यांदा त्या अफवेला लोकांनी खरं समजून बसले, पण त्यांना परत त्याचा त्रास झाला. Also discuss how one can decide whether some news in a fact or fake. आता चर्चा करायची तुम्हाला परत. हाऊ वन कॅन डिसाइड. आता तुम्ही स्वतः कसं ठरवाल काय, वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. म्हणजे एखादी जर बातमी तुमच्या कानापर्यंत आली, तुमच्या ऐकण्यामध्ये आली, तर ती बातमी बरोबर आहे का, म्हणजे वास्तव आहे का खोटी आहे, हे तुम्ही कसं ओळखणार. हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. तुमच्या मते अशा प्रकारे अफवा पसरण्यामध्ये किंवा खोट्या बातम्या पसरवण्यामध्ये कोण जबाबदार आहे. हू इज रिस्पॉन्सिबल. देन नेक्स्ट क्वेश्चन, डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी ऐकता किंवा ज्या बातम्या सगळ्या ऐकत्या त्याच्यावर तुम्ही सर्व बातम्यांवरती विश्वास ठेवता का. Give one example of rumor which seemed to be fact in the beginning, later it was proved false. की एक उदाहरण अफवेबद्दलचं तुम्हाला माहित असलेलं सांगा की जे सुरुवातीला तुम्ही खरं मानून बसला, पण नंतर तुमच्या लक्षात आलं की हे खोटी बातमी आहे, ही अफवा आहे. तर असं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला चिटचॅटमध्ये विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 बघूया. Read the following statements. Describe whether it is fact or rumor. Justify your decision. बघा, read the following statements. खाली दिलेले वाक्य वाचा and describe whether it is fact or rumor. आणि चर्चा करा, स्पष्टीकरण द्या की ही फॅक्ट आहे, वास्तव आहे, सत्य आहे का, रूमर आहे का, अफवा आहे. Justify your decision. आणि तुमचा जो डिसिजन आहे, तुमचा जो निर्णय आहे ते सिद्ध करा. जस्टिफाय. तर फॉर एक्झाम्पल हिअर इन 2025 द सन विल स्वॉलो द अर्थ. 2025 मध्ये सूर्य हा पृथ्वीला खाऊन टाकेल, गिळून टाकेल. हे फॅक्ट आहे का रूमर आहे, हे वास्तव आहे का अफवा आहे, हे तुम्ही लिहायचं आहे. वेदर इट इज फॅक्ट और वेदर इट इज रूमर. तर या ठिकाणी आणखीन बरेचसे उदाहरण दिले, ते तुम्ही सत्य आहे का अफवा आहे हे स्पष्टीकरण देऊन सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, काऊ गिव्स बर्थ टू ए काफ. थर्ड,
you receive a message that you have won rupees 5 crore in a lottery. 4. Bees beat their wings 217 times 70 times in a second. 5th, many ships and aeroplanes have disappeared in Bermuda Triangle. 6th, driverless cars are no more a dream. 7. Sophia is world's first robot citizen. 8. Ghosts dwell in banyan trees. 9. Do not step out on a new moon day. And 10. Aliens will conquer the earth. So these are the sentences, statements. You have to prove whether it is fact or whether it is rumor. You have to give explanation of your answer to your answer, right? So विद्यार्थी मित्रांनो, आपण चर्चा केलेली आहे की रूमर कशा पसरतात ह्याच्याबद्दलची एक सत्य घटना आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे की कशा पद्धतीनं हे म्हणजे खोट्या बातम्या ज्या आहेत ह्या कशा पसरतात याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. द बॉय हू ब्रोक द बँक. असा मुलगा की ज्यानं बँक लुटलेली आहे. रस्किन बॉन्ड हा अतिशय प्रसिद्ध लेखक आहे ब्रिटिशचा. तर त्यांनी लिहिलेला हा पाठ आहे, बघूया. रस्किन बॉन्ड 1934 is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landor in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Will Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. बघा, आता रस्किन बॉन्ड जो आहे हा भारतीयच लेखक आहे. ब्रिटिश नागरिकत्व असलेला हा भारतीय लेखक आहे. एका फॅमिलीनं म्हणजे मसुरीमध्ये इंडियामध्ये असणारं जे मसुरी आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या ठिकाणच्या एका फॅमिलीनं त्यांना ॲडॉप्ट केलेला आहे, दत्तक घेतलेला आहे. आणि त्यांचं लेखन बघितल्यानंतर त्यांना भारत सरकारतर्फे विविध असे सन्मान दिले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना 1992 साली दिला गेला. त्यानंतर 1999 मध्ये त्यांना पद्मभूषण ही पदवी, पद्मश्री ही पदवी दिली गेली. आणि 2014 साली त्यांना पद्मभूषण हा सन्मान सुद्धा देण्यात आला. तर असा हा म्हणजे खूप मोठा लेखक यांनी हा पाठ जो आहे लिहिलेला आहे. बघूया आपण पान नंबर 48 वरती पहा. द बॉय हू ब्रोक द बँक. नथू grumbled to himself as he swept the steps of a Pimpalnagar bank owned by Seth Govinda. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. बघा, आता परिस्थिती आणि प्रत्येक घटना ही आपल्याला काळजीपूर्वक बघायची आहे, कारण आपल्याला अफवा कशा पसरतात ह्याच्या मुळापर्यंत जायचं आहे. आणि मग ह्या पसरू नयेत याची दक्षता आपण कशी घ्यायची या निर्णयापर्यंत आपण यायचंय आपल्याला. बघा, नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स. आता पहिल्यांदा आता ह्या स्टोरीमध्ये जे काही भूमिका आहे किंवा ह्याची जी पात्र आहेत ते एक एक करून लिहूया. पहिलं पात्र आहे या ठिकाणी नथू. काय म्हणून आपण कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स म्हणजे भूमिका किंवा पात्र. या धड्यामध्ये किंवा या पाठामध्ये उल्लेख झालेली जी पात्र आहेत, जी मुलं आहेत किंवा जी लोक आहेत, त्या सगळ्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची कॅरेक्टर म्हणून. बघूया. नथू ग्रंबल्ड.
grumble, it is the new word, showed one's critical attitude. Grumbled means showed, दाखवणे, one's एखाद्याचं critical attitude म्हणजे एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची नाराजी दाखवणं, त्याला काय म्हणतो आपण, ग्रंबल म्हणतो. तर नथू जो आहे, नथू ग्रंबल टू हिमसेल्फ, तो स्वतःची आपली नाराजी दाखवत होता. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पिंपलगाव बँक ओल्ड बाय सेठ गोविंदराम. दुसरे कॅरेक्टर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, गोविंदराम. आता गोविंदराम हा कोण आहे? पिंपलगाव बँकेचा मालक. आणि पिंपलगाव बँक झाडण्याचं काम कोण करतोय? नथू करतोय. ही यूज अ स्मॉल ब्रूम, ब्रूम म्हणजे झाडू, हरिडली अँड केअरलेसली, निष्काळजीपणे आणि घाई गडबडीनं तो आपल्याकडे असणारी छोटीशी झाडू जी आहे त्या झाडूनं त्या बँकेच्या पायऱ्या झाडतोय. And the dust after rising a cloud above his head settled down again on the steps. आणि त्यानं उडवलेली जी धूळ आहे, ती धूळ जी आहे वरती झाडल्यानंतर वरती उडून परत त्या पायऱ्यावरती बसते. As Nathu was banging his pan against the dustbin, सीताराम the washerman's son passed. आता अजून एक कॅरेक्टर आपल्याकडे नवीन आलं, कोण? सीताराम. सो या ठिकाणी 3 कॅरेक्टर्स आपण बघितले, नथू, गोविंदराम आणि सीताराम. हे 3 कॅरेक्टर आपण बघितले. आता हा झाडत असतानाच आपला जो पॅन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी झाडलेली धूळ गोळा केलेली आहे ते डस्टबिन मध्ये तो टाकायला जात असताना सीताराम त्या ठिकाणी येतो. आणि हा सीताराम कोण आहे बघा? सीताराम द वॉशरमॅन सन. हा आहे त्या वॉशरमॅन म्हणजे कोण? धोबी म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? परीट. वॉशरमॅन सन पास्ड बाय, त्या वॉशरमॅनचा मुलगा सीताराम जो आहे हा वॉशरमॅनचा मुलगा त्या ठिकाणी जात असतो. तर पहिला पॅराग्राफ आपण या ठिकाणी संपवलेला आहे. पुढचा भाग जो आहे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर दिलेले शब्द पाठ करा आणि विचारलेले जे म्हणजे चिटचॅटमध्ये विचारलेले सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सर्वांनी द्यायचीत आणि त्याला वाचायचं. तर थांबूया इथं. धन्यवाद.